नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष गोष्टी दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यात येईल आनंद। या दिवशी केलेले दान व्यक्तीला शाश्वत पुण्य देते। मंडळी, या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते। यामुळे घरात सुख आणि समृद्धी लाभते। या दिवशी नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 संपेल। उदय तिथीनुसार अक्षय तृतीयेचा सण 30 एप्रिल रोजी साजरा केला जाईल। अक्षय तृतीयेच्या दिवशी नेमकं काय दान करावं, चला तर मग जाणून घेऊयात। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अक्षय तृतीयेचा दिवस दान करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। असे म्हटले जाते की या व्यक्तीचे सर्व दुःख नष्ट होतात आणि सर्व सुख सौभाग्य देखील प्राप्त होते। मंडळी, अक्षय तृतीयेला अन्नदानाचे खूप महत्त्व आहे। अक्षय तृतीयेच्या संबंधित सर्व आदरणीय परंपरांपैकी एक म्हणजे दान, विशेषतः अन्नदान। गरजूंना अन्नदान देणे एक पुण्यकर्म मानले जाते, जे केवळ भूक कमी करण्याची मदत करते असे नाही, तर हिंदू धर्मशास्त्रानुसार अपार आशीर्वाद आणि पुण्य देखील मिळते। असे मानले जाते की या दिवशी इतरांना अन्नदान केल्याने शाश्वत समृद्धी आणि दैवी आशीर्वाद मिळतो। भारतामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो। काही दिवसांमध्ये अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व दिले जाते। या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडतात। असे मानले जाते की या दिवशी आपण अशी चांगली कृत्ये करावीत जी आपल्याला अनंत पुण्य प्रदान करतात आणि अशा पुण्यांमुळे आपले जीवन आनंद आणि शांतीत व्यतीत होते। शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे हे या दिवशी दान करणे इतकेच महत्त्वाचे मानले गेले आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना काही खास वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होते। चला तर मग आपण जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या दान केल्यामुळे आपणास शाश्वत पुण्य प्राप्त होऊ शकते। अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे शुभ मानले जाते। या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता, परंतु ते रिकामे दान करू नये हे लक्षात ठेवा। त्यात पाणी किंवा साखर घाला आणि ते दान करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते। यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता। यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि कुंडलीतील चंद्रमाची स्थिती देखील मजबूत होते। अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नधान्य, कपडे आणि पैसे इत्यादी दान करणे चांगले आहे। यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात। तसेच या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू दान करू शकतात। असे केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात। तसेच या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी। अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते। यामुळे या दिवशी सोने खरेदी करण्याचा विचार करू शकता। तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी करणे टाळावे? अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान, धूम्रपान टाळायला हवे, कारण हा दिवस शुभ आणि पवित्र मानला जातो। या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे, कारण या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचं पान तोडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे। असे सांगितले जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्र पूजा करणे चांगले मानले जाते। त्यामुळे दोघांची पूजा एकत्र करावी। या दिवशी सात्विक आहार घेणे म्हणजे फळे, दूध, भाज्या यांचा आहारात समावेश करणे चांगले असते। मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा
अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.